आणि माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंत यांनी पराभव केला। त्यानंतर महेश सावंत यांनी सकाळपासूनच प्रभादेवी मधल्या चाळींमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानायला सुरुवात केली। समोर जरी सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्यासारखे मोठे उमेदवार असले तरी आपला विजय होणार याचा विश्वास आपल्याला कायम होता, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय वेदांत नेबियानं। आपल्या सोबत नवनिर्वाचित आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहेत। तिरंगी लढत होती, टफ फाईट होती। मला सांगा, ही लढत तुम्ही कशी बघितली आणि विजयानंतर काय प्रतिक्रिया? ही लढत एक खेळ असतो ना, कुठली स्पर्धा त्या पद्धतीने बघितलेलं आहे की आपल्याला जिंकायचंच आहे। कुठली स्पर्धा असेल तर जिंकायचं, त्या उद्देशाने मी या स्पर्धेमध्ये किंवा आखाड्यात उतरलेलो होतो। आणि मला माहिती होते दोन बलाढ्य आहेत, त्यांच्या पुढे टिकाव आपला लागेल की नाही शंका होती। परंतु एक मला लोकांवर विश्वास होता, जनतेवर पूर्ण विश्वास होता, शिवसैनिकांवरती विश्वास होता, बाळासाहेबांचा आशीर्वाद होता, उद्धव साहेबांचा आशीर्वाद होता। मला एवढी धुकधुक नाही वाटली। मला वाटलेलं मी जिंकणार, मला माहिती होतं। सदा सरवणकर 2 टर्म आमदार राहिलेले आहेत, 3 म्हणजे मध्ये गॅप, म्हणजे 3 टर्म झाले। त्याशिवाय अमित ठाकरे, राज ठाकरेंचे सुपुत्र, त्यांचं मोठं आव्हान होतं। मग ह्या दोघांकडे कसं बघितलं? एक मी बघितलेलं, आज सदा सरवणकर भले 3 टर्म नगरसेवक, 3 टर्म आमदार होते, परंतु सदा सरवणकर हे वरच्या लेवलचा झालेला माणूस। खाली कोणाच्या म्हणजे चुकून कधीतरी कोणाला बोलले तर, कोणाच्या घरात दुःखद घटना घडली किंवा काय एखाद्यावरती आकस्मिक काय झालं तर यायला टाळायचे, ते पूजेला आणि लोकांच्या गणपतीला जायला टाळायचे। हे मला माहिती होतं आणि त्यांनी आजपर्यंत तुम्ही बघताय नुसते बंगलेच बदलले, इकडनं तिकडनं। अमित ठाकरेंकडे तुम्ही कसं बघत होता? ठाकरेंकडे मी एवढ्या नजरेने बघत नव्हतो। मला फक्त माहिती होतं की अमित ठाकरे बिचारा एक नौखा होता आणि त्यांना राजकारणाचं एवढं माहिती नव्हती की कसं राजकारणात काम करायचं होतं। बरे राज ठाकरे होते जे महाराष्ट्राचा विजन ते बघवते, परंतु विभागात त्यांना माहिती नव्हतं विभागात कसं काम करायचं। म्हणून राजसाहेबांकडे किंवा त्यांच्याकडे मी एवढं त्या नजरे, मला माहिती होतं त्यांची पारंपरिक मतं 40-42 होते, त्यातले आम्ही 13,000 पहिलेच मायनस केलेले। उद्धव ठाकरेंची तुम्ही भेट घेतली, काय बोलले, तुम्हाला काय सांगितलं? नाही, उद्धव साहेबांना भले महाराष्ट्रात आम्ही कमी म्हणजे आज कमी आमचे 20 आमदार आले असतील, परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये पेक्षा माहीमचा गड आणि दादरचा गड राखला, याच्यामध्ये खूप आनंद आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदे समेत वेदांत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।